नमस्कार, मी नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किनखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण विदर्भाचा हवामान अंदाज. आजची दिनांक आहे 15 मार्च 2026. आजपासून म्हणजे उद्या दिनांक 16 मार्चपासून राज्यातील बऱ्याच भागात वातावरणात बदल होईल आणि 18 मार्च ते 21 मार्च या 4 दिवसाच्या कालावधीत राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय होणार आहे की या पावसामध्ये अवकाळी स्वरूपात गारपीटसुद्धा होऊ शकते आणि वादळी स्वरूपाचा पाऊससुद्धा काही भागात होऊ शकतो. आता हा अवकाळी पाऊस सर्वच राज्यातील सर्वच भागात पडत नसतो, पण राज्यातील बऱ्याच भागात काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस पडणार आहे. मग हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात नेमका पडणार आहे तर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, इकडे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे. त्यासोबतच पश्चिम विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांच्या काही भागात सुद्धा अवकाळी पाऊस पडेल. त्यासोबतच अनेक जिल्ह्यांमध्ये हा पाऊस आहे. मग लातूर असेल, सोलापूर असेल, तसेच इकडे नांदेडचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, तसेच इकडे सोलापूर आणि सांगली, साताऱ्याचा काही भाग, तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये नाशिक, पुणे या भागात सुद्धा हा अवकाळी पाऊस पडणार आहे. आता हा पाऊस राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्वच भागात पडणार नाही, पण जिल्ह्यातील सर्वच भागात येणाऱ्या 18 मार्चपासून ढगाळ वातावरण असेल. सोबतच बऱ्याच भागात हा अवकाळी दुपारनंतर वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिकांची काढणी आली असेल त्यांनी आपल्या पिकांची काढणी ही 17 मार्चपर्यंत करून घ्यावीत आणि आपल्या पिकाचं नियोजन करून घ्यावं. आणि सोबतच हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. अकोला जिल्ह्यासाठी विशेष हवामान अंदाज. अकोला जिल्ह्यामध्ये 18 मार्च ते 22 मार्च या कालावधीत वातावरणात बदल होईल आणि 19 मार्च आणि 20 मार्च या 2 दिवसाच्या कालावधीत अकोला जिल्ह्यात सुद्धा तुरळक भागात अवकाळी वादळी पाऊस पडणार आहे. हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं आणि हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.